नमस्कार. उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पुणे आणि मराठवाड्याची स्पेशल अशी झणझणीत आणि चमचमीत मासवडी रस्सा कसा बनवायचा तेही अगदी सोप्या पद्धतीने हे बघणार आहोत. नॉनव्हेज पेक्षाही भन्नाट टेस्ट असलेली ही डिश आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. त्यासाठी आता 1 वाटी येथे नारळाचा किस घेतलेला आहे, म्हणजे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. 2 चमचे धने, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, 3 ते 4 आपण हिरव्या मिरच्या घेतल्या, मूठभर कोथिंबीर, 1 चमचा खसखस आणि 3 ते 4 कांदे आपण उभे बारीक पातळ कट करून घेतलेले आहे आणि 1 चमचा आपण येथे हरभऱ्याची डाळ सुद्धा घेतलेली आहे. आता हा रस्सा करण्यासाठीचा सर्वप्रथम आपण मसाला करून घेणार आहोत. तर कांदे आपण छान असे तव्यावरती भाजून घेऊया. त्यासाठी येथे 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामुळे कांदे पटकन भाजायला मदत होते. हे बघा, असं सारखं याला असं मिक्स करत राहायचंय, हलवत राहायचंय, म्हणजे एकाच ठिकाणी कांदा आपला जळत नाही. आता कांद्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसत असेल. मसाला छान भाजला ना की आपली भाजी सुद्धा फार टेस्टी बनते आणि भाजीला तर्री फार छान येते. हे बघा, कांदा आपला लाल झालेला आहे, छान असा भाजून झालाय. कांदा काढून घेऊया आणि त्याच तव्यावर आपण बाकीचे मसाले सुद्धा भाजून घेणार आहोत. आता त्यानंतर खोबरं सुद्धा येथे टाकून घेणार आहोत. आता खोबरं सुद्धा आपल्याला फारही लाल करायचं नाहीये, एक अर्धा मिनिटासाठी फक्त ह्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं असं कडक झालं की लगेचच आपण ह्याला सुद्धा थोडं थोडं करून काढून घेणार आहोत. त्यापूर्वी यामध्ये जी 1 चमचा आपण खसखस घेतलेली आहे ना, ती सुद्धा टाकून छान अशी भाजून घेऊया. आता हे सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि त्याच तव्यावर आपण धने, आलं, लसूण, हिरवी मिरची टाकून भाजून घ्यायची आहे. आता याला सुद्धा फार भाजायची गरज नाहीये. थोडासा सुगंध सुटायला लागला की मसाला आपण काढून घेतला. आता एका ताटात काढून आपण हा मसाला थंड करून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून काढून घेऊया आणि यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद सुद्धा टाकून घेणार आहोत. आता थोडं थोडं करून यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि बारीक फाईन अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा, आपण बघू शकतात मसाल्यासाठीची आपली पेस्ट छान अशी तयार झालेली आहे. ही साईडला ठेवून देऊया. एका कढईमध्ये 3 मोठे चमचे मी तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता टाकून छान अशी फोडणी करून घेतली. आता येथे पावडर मसाले टाकलेले आहे. यामध्ये लाल तिखट, धना जिरा पावडर, गरम मसाला आणि किचन किंग मसाला प्रत्येकी 1-1 चमचा टाकलेला आहे. फक्त लाल तिखट आपण 2 चमचे टाकून घेतलेला आहे. आता ते छान फ्राय झालं की त्यामध्येच मसाल्याची पेस्ट आणि थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून हा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघा, आता तेल सुटायला लागलं की गरम पाणी यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. आता इथे 2 ते 3 ग्लास मी गरम पाणी करून टाकलेलं आहे. याला 3 ते 4 उकळ्या घ्यायच्या आहे. आपण बघू शकता छान अशी याला तर्री सुद्धा आलेली आहे. हे बघा, आपला हा रस्सा तयार झालेला आहे. आता मासवडीच्या मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी येथे मी खोबरं, शेंगदाणे, पांढरे तीळ, कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता येथे मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे सुकं. हे सुद्धा आपल्याला थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, फारही याला सुद्धा भाजायचं नाहीये आपल्याला. आता खोबरं सुद्धा आपलं थोडंसं भाजून झालं की लगेचच काढून घ्यायचं आहे आणि त्यावरतीच हे पांढरे तीळ घेतलेली आहे अर्धी वाटी. हे सुद्धा आपल्याला खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. आता तडतड तीळ वाजायला लागले की समजून घ्यायचं आपले तीळ छान असे भाजले गेले आहेत. तीळ सुद्धा आपण काढून घेतलेले आहे आणि त्याच तव्यावरती आपण याला 2 कांदे पातळ बारीक कट करून घेतलेले आहे. ते सुद्धा आपल्याला थोडेसे असे भाजून घ्यायचे आहे आणि त्यामध्येच आपण लसूण सुद्धा टाकून घेतलेला आहे. आता यावरती सुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून हा कांदा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा सॉफ्ट झाला की लगेचच आपण ह्याला काढायचा आहे, म्हणजे आपला मसाला छान बनतो मासवडीसाठीचा. आता शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी, परंतु हे अगोदरच भाजून घेतल्यामुळे पुन्हा याला आपल्याला भाजायची गरज नाहीये. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, तीळ आणि खोबरं आपल्याला थोडंसं असं जाडसर बारीक वाटून घ्यायचं आहे. याला फारही बारीक करायचं नाहीये.
आता हे बारीक केलेलं जे आपलं मिश्रण आहे यातलं थोडंसं 1 वाटी मिश्रण मी यामध्ये थोडंसं जाडसर आहे त्यामुळे काढून घेणार आहे आणि बाकीचं मिश्रण आपल्याला कांदा लसूण टाकून हे बारीक करायचं आहे। हे बघा आपण जो आता भाजलेला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची घेतलेली होती ना ती सुद्धा यामध्ये टाकून याला छान असं याची बारीक फाईन पावडर करून घ्यायची आहे या पद्धतीने। हे बघा आता जो आपण मसाला काढून घेतलेला आहे ना बारीक करून तो एका ताटामध्ये काढून घेऊया थोडा थोडा करून आणि ती जाडसर आपण कूट जो ठेवला होता खोबऱ्याचा आणि शेंगदाण्याचा तो सुद्धा यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं आपण लाल तिखट सुद्धा टाकून घेऊया। आता लाल तिखट मी येथे 1च चमचा टाकलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। आपण आपल्या आवडीनुसार मसाल्याचे प्रमाण येथे कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल। आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये भरपूर बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीरीमुळे आपल्या वडीचा स्वाद आणि सुगंध दोन्हीही फार छान येतो। आता हे वडीचं सारणासाठीचं मिश्रण तयार आहे। आता येथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे। हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण ही वडीसाठीचं जर पिठलं तयार करून घेणार आहोत ना त्यासाठीचा हा मसाला आहे। आता हे सुद्धा बारीक झालेलं आहे, हे साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया। आता एका भांड्यामध्ये आपण बेसन पीठ घेणार आहोत। आपण नेहमीसारखी 30 पद्धतीने बेसन न करता आज अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत। बेसन न हाटता डायरेक्टली आपण हे तयार करून घेणार आहोत। आता यामध्ये 5 चमचे मी बेसन पीठ, 1 चमचा मीठ आणि पाव चमचा मी हळद टाकून छान असं ह्याला मिक्स करून घेणार आहे। आता ज्यांना मासवडी बनवता येत नाही ना त्यांनी या प्रकारे नक्की ट्राय करा, अजिबात मासवडी बिघडणार नाही। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये मिरची आणि लसूणची जी आपण पेस्ट तयार करून घेतली ती थोडी थोडी करून टाकून छान अशी फ्राय करायची आहे। त्यामध्येच आपण थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं हिंग सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हिंगामुळे अतिशय छान अशी टेस्ट येते वडीची आपल्या। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे ना ते डायरेक्टली यामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला बेसन हटण्याची गरज पडणार नाही आणि पिठाच्या गुठळ्या होणार नाही। पिठाच्या गुठळ्या न झाल्यामुळे वड्यांचे सुद्धा आपले तुकडे पडत नाही। ज्यांना या वड्या बनवायला जमत नाही त्यांनी या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा। हे बघा छान असं आता हे पिठलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता हे पिठल्यावर आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून देऊया, म्हणजे छान असं हे झटपट आपलं शिजून वडीसाठीचं पिठलं आपलं तयार होईल। आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। तर हे पिठलं शिजलं हे कशावरून चेक करायचं आहे। आता आपण बघू शकतात हे असं थरथर पिठलं कापायला लागलं की समजून घ्यायचं आपलं पिठलं शिजून तयार आहे। आता एका साईडला मी येथे कॉटनचा रुमाल छान असा ओला करून घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल आणि पाणी लावून घ्यायचं आहे। यावरती थोडं किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर बारीक चॉप केलेली टाकून घेऊया। आता हे ऑप्शनल आहे, परंतु टाकलं तर वडी दिसायलाही छान दिसते आणि खायला सुद्धा फार टेस्टी लागते। आता यावरतीच आपण चमच्याच्या साह्याने आपण जे पिठलं तयार करून घेतलंय ना ते थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावर छान असं याला थापून घ्यायचं आहे। आता हे थापताना सुद्धा ना आपल्याला फारही जाड किंवा पातळ असं थापायचं नाहीये, मध्यम असं थापून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या वड्या फुटत नाही, तुटत नाही। आता पिठलं गरम असल्यामुळे ना हात भाजण्याची शक्यता असते, त्यामुळे असं वाटी किंवा प्लेटच्या साह्याने याला असं थापून घेतलं, थोडंसं प्रेस करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। आता हे थापून झालं की यावरती आपण जो तयार करून ठेवलेला मसाला आहे ना खोबरं, तीळ आणि शेंगदाण्याचा तो थोडा थोडा करून असा पसरवून घ्यायचा आहे आणि असा रुमाल आपल्याला फिरवत फिरवत ही वडी आपल्याला तयार करत जायची आहे। हे बघा छान असं याला प्रेस करायचं आहे, पॅक करून घ्यायचं आहे, नंतरच पुढे याला आपल्याला रोल करायचं आहे अशा पद्धतीने, नाहीतर वडीचे तुकडे पडण्याची शक्यता असते। हे बघा छान याला माशाचा शेप देऊन घ्यायचा आहे, आकार देऊन घ्यायचा आहे। दोनही बाजूला याचं तोंड असं
दाबून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण आपलं बाहेर येत नाही. हे बघा, झटपट आपली मासवडी बनून तयार झालेली आहे. एक एक करून सर्व मासवडी याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आपण बघू शकतात किती छान अशी वडी आपली तयार झालेली आहे. आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच चाकूच्या साहाय्याने या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा, आपण बघू शकतात किती छान अशा मासवड्या आपल्या तयार झालेल्या आहे. आता या भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा भातासोबत कशाही सोबत खाल्ल्या ना अत्यंत टेस्टी अशा लागतात. इकडं मासवडीचा रस्सा सुद्धा आपला बनून तयार झालेला आहे आणि गरम गरम मासवडी रस्सा असा बाजरीच्या भाकरी सोबत अगदी अप्रतिम असा लागतो खाण्यासाठी. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला